हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला आज मस्त आपल्याला सांडगे करायचे होते वडे। तर म्हणजे आम्ही 3 डाळी घेतलेल्या होत्या, तर आज आमच्या घरचे करायचे होते वडे। तर आता म्हणजे बऱ्याच ताई विचारतात तर तुम्हाला मामाकडे भेटून जातील, अर्चना मामीकडे वडे। चला तर इकडे ना डाळ वगैरे पहाटे भिजत ठेवलेल्या होत्या, तर त्या एका डब्यामध्ये मी सगळं काही घेतल्या, त्या दळून वगैरे आणल्या। असं आता सईला सुट्ट्या लागल्या आहे हो ना बाळा, कर टीव्ही बंद, आता जायचंय आपल्याला। ते नाही दाबायचं, रिमोटच दाबायचं बुबडे। चला हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। तर आता 9:30 वाजत आलेले आहे आणि आज तुम्ही बघितलं डाळी वगैरे आईने धुवून ठेवल्या होत्या आणि आता आम्ही निघालोय मम्मीकडे, कारण तिकडेच करायचे वडे। आई पण येणार आहे, त्यांचं आवरल्यानंतर आता आम्ही गाडी चाललोय, कारण मला काय डबल सीट येत नाही, मग त्या येणार आहे। सैन मी चालली आहे। चला तर आता आपल्याला कुरडे करायची होती, त्यासाठी मम्मी इकडे ना मोजून गहू घेते। म्हणजे कसं अंदाजाने घ्यायचे गहू, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळं काही माप मोज सगळं काही घ्यावं लागतं ना, तर व्यवस्थित कळतं। मग आता 11 किलोचे करायच्या होत्या आपल्याला कुरडे, कारण एक खटी काही जास्त नव्हते करायच्या, थोड्या 10-11 किलोच्या करायच्या होत्या। तर इकडे ना सगळे गहू मस्त स्वच्छ पाण्याने 3 पाण्याने धुवून घेतले, ते भिजत ठेवले। आणि इकडे महादेवाची पूजा वगैरे मम्मीची सकाळी सगळी झालेली होती। हे बघा आपली शेवई पण छान मस्त उन्हामध्ये आता सुकत होती, म्हणजे ती तर सुकवून येते, पण थोडंसं आम्ही ऊन दाखवूनच देतो, कारण बऱ्याच ताईंना ऊन म्हणजे बऱ्याच त्यांचे फ्लॅट असे आहे की तिथे ऊन दाखवता येत नाही, त्यामुळे आम्ही सगळं वाळून वगैरे देतो। तर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय, तुम्ही ऑर्डर देऊ शकता शेवईसाठी, गव्हाची शेवई। आणि हे गहू आम्ही आता भिजत टाकतोय पंचपात्रीमध्ये, ते आहे आपल्या कुरडईचे। फक्त ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसानंतर शेवई भेटेल, कारण ऑर्डर पेंडिंग आहे त्यामुळे। चला तर इकडे ना आम्ही आता म्हणजे स्वच्छ गहू एकदम स्वच्छ करावं लागतात, त्यानंतर ते भिजत ठेवावं लागतात। तर त्याची प्रोसेस ही 2-3 दिवसाची असते, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर हे बघा, तर डिटेलमध्ये रेसिपी पण तुम्हाला बहिणींच्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे। आणि जे मी नाशिकवरनं ते मोगरा माझा मोगरा टाका, मस्त स्वच्छ 3 पाण्याने मस्त आपले गहू कुरडईचे धुतलेले आहे, कारण गहू 3 पाण्याने आधी स्वच्छ धुतल्यानंतर गव्हाला बिलकुलही वास येत नाही, नाही तर धुतले नाही तर आणि ते भिजत ठेवलेले 3 दिवस त्याचा थोडा वास सुटतो, तशा आपल्या गव्हाचा अजिबात वास येणार नाही, मस्त भिजणार आहे। कारण आज तुम्ही बघा अजून पण की धुतले आपण 3 पाण्याने, एकदम नितळीच आहे। आणि हे आता 3 दिवस ठेवायचे आपल्याला, 3ऱ्या दिवशी काढायचे आणि अजिबात त्याचा वास येणार नाही, का त्याला जास्त फेस येणार नाही, कारण स्वच्छ धुतले आता आपण। आणि काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती पाण्याने धुणार आहे। तर इथे आता आम्ही वडे खुडण्यासाठी बसलेलो आहे। तर इथे डायनिंग टेबलवर बसलो, म्हटले थोडेच होते, जास्त काही नव्हते, आणि ट्रेमध्ये ते पूर्ण म्हणजे बसून जाणार होते। 1 किलोचे वडे होते, कारण जास्त काही घरामध्ये कोणाला आवडत नाही, पण मग असं कधीतरी वाटतं की वड्याची भाजी खावीसी, मग थोडे करून ठेवले। आज मम्मीला उपवास होता, इकडे बहिणींनी मस्त छान पापड्या वगैरे तळल्या आहे आणि मस्त भरलेली वांग्याची भाजी वगैरे केलेली होती। आपले सईचे चालले होते जेवणाबरोबर नाटकं करण्याचं काम। चला तर पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर पुढचाही व्हिडिओ कंटिन्यू बघा। गुड इव्हिनिंग। आता सायंकाळचे 5:30 वाजले, मस्त सगळ्यांसाठी चहा करते। गॅस टाकी संपलेली आहे, पण आपल्याला काही जास्त चिंता करायची गरज नाही, कारण आपल्याकडे छान मस्त प्रोडक्ट आहे। तर आजाराचं मस्त आपल्या एक मल्टी कुक केटल आहे, यामध्ये आपण हे सगळं काही करू शकतो, स्वयंपाक बनवू शकतो। तर आज याच्यामध्येच मी चहा करते सगळ्यांसाठी। चला बघूया यामध्ये अजून काय काय होतं, सगळं काही तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता गॅस टाकी भेटत नाही लवकर, नंबर लावूनही लवकर भेटत नाही। यामध्ये आता गॅस टाकी येईपर्यंत सौरभ भाऊ गेले चौकशी करायला, तोपर्यंत मस्त करते चहा।
कारण आता चहाची वाट काही जास्त वेळ कोणी बघू शकत नाही. तर हे ॲग्रोचं केटल आहे. तर मल्टी कुक बेकर याच्यामध्ये आपण पाणीही गरम करू शकतो, चहाही करू शकतो, ढोकळा वगैरे भातही करू शकतो. आणि आपल्याला प्रवासामध्ये जायचंय तर आपण प्रवासामध्ये पण आपण नेऊ शकतो. आणि आपण म्हणजे हॉटेलमध्ये राहिलो तर यामध्ये आपल्याला झटपटशी मॅगी वगैरे करू शकतो. आणि आपण जर हॉस्टेलला राहतात मुली तर हॉस्टेलला पण आपल्याला आपण सूप वगैरे पेतो वगैरे काही करू शकतो झटपट. आपल्याला लवकर भेटत नाही बाहेर जायला, तर अशा वेळी खूप उपयोगी येणारी ही केटल आहे. तर चला आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये आणखी काय काय होतं ह्या केटलमध्ये. चला, माझ्याकडे तर छान मस्त प्रोडक्ट आहे ॲग्रोचं मल्टी कुक केटल. हे इलेक्ट्रिक आहे, आतून स्टेनलेस स्टीलने बनलेलं आणि बाहेरून प्लॅस्टिकने बनलेलं आहे. याचं झाकण पण ग्लासचं आहे. हे बघा, त्याच्यासोबत मला मस्त ग्रिल स्टँड, एक प्लॅस्टिकचं बाउलमध्ये आपण मस्त ना ढोकळा केक बनवू शकतो. तो पण एकदम झटपट. आणि अंडे उकडण्यासाठी पण दिलेले आहे. एक ग्रिल स्टँड पण भेटलेले आहे. आणि आपल्याला मोमोज बनवायचे, उकडीचे मोदक बनवायचे, आपल्याला पावभाजीसाठी भाज्या स्टीम करायच्या आहे तर आपल्याला याच्यामध्ये आपण स्टीम पण करू शकतो. चला, तर आता मी मस्त पाणी उकळते कारण सर्दी झालेली आहे. थोडंसं मला गरम पाणी प्यायचं होतं. तर हे बघा, ऑन ऑफचं बटन पण दिलेलं आहे. तर हे ग्लास म्हणजे आपलं त्याचं झाकण पण आपल्याला ग्लासचं दिलेलं आहे. आणि हे ना आतून स्टेनलेस स्टीलने बनलेले आहे, त्यामुळे यामध्ये आपण अन्न शिजवू शकतो. आणि हे 3 लिटरचं असून यामध्ये 3 ते 4 लोकांचा स्वयंपाक होऊ शकतो आरामशीर. आणि हे बघा, तर आता चहा ठेवला, चहा पण एकदम झटपट झाला. आणि तोही कोणाला म्हणजे गॅस नसतानाही सगळ्यांसाठी चहा म्हणजे एक आवडीचा विषय असतो. त्यामुळे गॅस संपला तरी चिंता करण्याची गरज नाही, झटपट आमचा चहाही झाला. आज गॅस संपलाय पण तुझा चहा झाला का याच्यात? मग झालं, झटपट झाला, गॅसपेक्षा फास्ट. खूपच छान चहा म्हणजे गॅसपेक्षाही एकदम खळखळ उकळतोय आणि खूप छान झाला ग. भांड तर खूप छान आहे ग, मला तर लय आवडलं. वास किती येतोय चहाचा? चहाचा वास सुद्धा खूप येतोय. गॅसच्या की वाचा राहतात तुमचे. चहा म्हणजे याच्या भरपूर काही करू शकतो आपण, हे ना. मॅगी, आता आपण मॅगी करू, चहा, भात पण करू शकतो, पास्ता वगैरे. आहे ना आपली शेवई, ती पण होऊ शकते केटल मध्ये. अगं खूपच छान आहे ना, पण मला तर लय आवडलं ग, जबरदस्त किती छान होते. आणि याच्या चला, सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला. तर कामगार पण होते, त्यांनाही चहा दिला. चला, तर आता चहा तर झाला होता. सई म्हणते तुम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि माझ्यासाठीही काहीतरी बनवा, ते पण एकदम झटपट बनवा. म्हणते चल सई, तुझ्यासाठीही छान मस्त काहीतरी बनवते. तर मग ते चहा ठेवलेलं भांडं स्वच्छ करून घेतलं. आणि हे भांडं स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट घासणीचा वापर करायचा आहे. तर यामध्ये मी थोडंसं लिक्विड टाकून मस्त स्वच्छ करून घेतलं. तर बाहेर आहे ना आणि खालच्या बेसला पाणी नाही लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची फक्त, कारण हे इलेक्ट्रिक आहे. पण आतून आपण स्वच्छ करू शकतो. आणि जास्त काही चिटकलेलं असेल ना तर यामध्ये आपण पाणी उकळून ते स्वच्छ करू शकतो. हे बघा, झटपट असं भांडी ही केटल ही आपली स्वच्छ झाली. आणि त्यानंतर मी ना नॅपकिननी सगळं काही बाहेरचं आहे ना बाहेर सगळं पुसून घेतलं. खालच्या बेसला पाणी नाही लागून द्यायचं, थोडंसं लागलं की लगेच पुसून घ्यायचं. चला, सईसाठी इकडे मस्त असा झटपट असा ढोकळा तयार झालेला आहे. तर आता ढोकळ्याचा ही लावून दिला आणि हे बघू शकतात. तर फक्त 10च मिनिटामध्ये आपला ढोकळा ही तयार झाला. सईलाही जास्त वाट बघायला लागली नाही. आणि ढोकळा पण बघा किती छान झाला. जास्त काही भांडेही भरवायची गरज नाही. आपण कढईमध्ये ठेवले की भरपूर एकदम म्हणजे भांडे थोडे एक्स्ट्राच निघतात. चला, तर एकदम झटपट असा आपला ढोकळाही त्यामध्ये झाला केटलमध्ये. गॅसची वाट बघण्याची मला काही गरज जास्त पडली नाही. आत्ताच्या याच्यामध्ये तर एकदम उपयोगी असं प्रोडक्ट आहे ॲग्रोचं मल्टी कुक केटल. तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर तुम्हालाही आवडलं आहे ना, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन व्हिजिट करा. चला, तर आता आम्ही छान मस्त सगळेजण ढोकळा एन्जॉय करतो. अरे इतक्यात झाला, आपला गॅस वाचला. कसा आहे? चला, तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर अशाच छान व्हिडिओस आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.